चरती पन्नगेत रतनुगती आती विद्यात धरुण वीरनर विकृता कुंभानि कुंभा Nyamate purate adilate sarate karone jali tumate dinani tumase Malakava pachiye tadi gere Deva pasik devu age Ini santosh le nige राजा रावणाच्या सैनिकातून नरांत कुंभ बरोबर आहे का हे आता आईच्या पिठावर पोहायला का बसतोय विषय चुकून आहे त्यांचे रथ किती वीर होते किती बलवान होते त्यांची योग्यता काय होती पात्रता काय होती माणसाला नाव मिळालेलं असं ठेवलेलं नाही जन्मताना आपल्या बरोबर नाव असते का नाव नसते ना ठेविले निनावे सिंगोने तमुठी जन्मले निसंगटी नाव नाही तया पाटी जन्मला नाव असते एखाद्या आजीच्या मनावर आजेच्या मनावर सुरतेच्या मनावर सुरतीच्या मनावर मम्मीच्या मनावर किंवा पप्पाच्या मनावर आपलं नाव ठेवलं जातं पण आपल्या कर्तृत्वावर मिळालेलं नाव असावं तसे याला नरांतक म्हणजे पुढं नर असो वीर असो शूर असो गुरुजी कोणी असो अंत केल्याशी सोडीन नव्हता असा नरांतक होता विश्वासाचा वीर होता आणि तो युद्धामध्ये आला त्याचा ते थाट माट दोन डोल पाहून सर्व वानर सेना प्रभू चंद्र विभीषण सगळे विचार करू लागले का स्वर्णाकची कुंभकर्णाचा मुलगा बरोबर आहे का मामा कुंभ आणि कुंभ त्यांची ध्वज ज्याचा कवड सोन्याचं आहे ज्याची चौकट सोन्याची आहे त्याचा ध्वज कशाचा असेल राजा रावणाच्या गावामध्ये 7 कोटी घर त्याच्यामध्ये सोन्याची 7 कोटी मग आहे का नाही शुद्ध कांचनाची सप्तकोटी अरे मग त्याच्या पुतण्या समजा कुंभकर्णाचा मुलगा कुंभ आणि कुंभ नरांत त्याचा मुलगा यांच्या ध्वजावर काय लाकडाची काठी असेल का हा सुवर्ण मुद्रांकित गोविंद आलंय मी पाहिलं नाही सुवर्ण मुद्रांकित काठी आहे त्याला लावलेला ध्वज आहे पांढरा ध्वज आहे राजा रावणाचा आणि तो ध्वज झळझळीत सोनसाळा
मी ना बरोबर ओळखला. ढोल पताका सोसोडिता धनुर्धारी अति पुरुषार्थ बस. हेमंत करावन सुता. रण उन्मत्त रणमारा रणामध्ये जाताना माणूस गेल्या शनिवारी काही एक ओवी आली बघा, माझं तुझं पहिलं विसरावं लागतं आणि हे शरीर सुद्धा विसरावं लागतं. परमार्थ करताना मी तसंच करावं लागतं. भक्ताईचे जाणार जे देही उदास. युद्ध करायचं असेल तरी सुद्धा देहावर उदासच व्हावं लागतंय. उन्मत्त झालेल्या माणसाला नीट गाडी चालविता येत नाही. त्या अवस्थेमध्ये युद्ध करण्याला जावं लागतंय, त्या अवस्थेमध्ये. आणि त्यावेळेस युद्ध करण्याची खरी कौशल्य किंवा त्याचा विजय या अवस्थेला जाऊन पोहोचतो राजा रावणाचा मुलगा आणि त्याच्या भावाचा मुलगा. मला वाटतं चुलत भाऊ संघच आहेत ना, उपकार आहे ना. आता चुलत भाऊ एकामेकाच्या विरोधात आहे. आणि त्याला राक्षस म्हणाय सुद्धा लाज वाटते हो. कुणाला? त्यांना. आता चुलत भाऊ, मावस भाऊ, कोणचे भाऊ, फराणे भाऊ, मिस्ताने भाऊ सगळे मराय तयार होते. हे पातळातला कोण भाऊ होता याचा? आयरावण मायरावण मावस भावासाठी मिळाला नाही का? तर तेव्हा मला रावण तुला मी सहकार्य करतो, लवकर रावण मार मला तिथं बसव. राक्षस होते, नीती होती. आपण माणसात आपण नीती घाण ठेवली. भाऊ भावायला संपवायलाच बसला आपल्याला. आजच्या काळात तुम्हाला भाऊ नाही म्हणून बरे. आता भाऊ नाही म्हणायचं, भाऊ चावल्याशी सोडत नाही. स्वतः चावलं नाही झालं का त्याचं एखाद्या सगळं चुकलं की म्हणते जरा बघ ना, लय गुरगुर करायला लागला. खरं खोटं मला आता काही मी हे 100% बोलत नाही बरं का. कमीत कमी 50% 50% लोक तरी असे आहेत. आरदोणी सुप्रकाशा किरट कुंडली धनुर्धारी मुखारी कडुंड परात्मज मतासे. लय मोठी जत्रा आली हो. जत्रा आला बरा शब्द कमून आला कालच्या मुलाला. माझी मी सगळी नाही. कुंभकर्णाचा मुलगा आहे, राजा रावणाचा मुलगा आहे. अजून एकाचं नाव आलं आहे का आठवणी तुला? खरात्मज खरकुट मारला होता पंचवटीला. खर दुष्यंत त्रिशरा हे का नाही. आणि त्याचा मुलगा आहे मकराक्ष. तो बी आलाय. याला वाटतं सगळ्यांनी एखाद्या गाला घालायचा आणि बांधणारा सगळे खरंच करून लावायचे. आणि पुन्हा राज्य कुणाचा? आपलाच. या उद्देशाने आलेले आता लय कौशल्य दाखवू लागलेत. पण कसं असतंय आता तुम्हाला नाही कळायचं ही गोष्ट. बहिणी हो, देवा मोठा झाला म्हणजे तो फडफड करायला लागला म्हणजे राहतो काही जातो. आता लाईटी लावणारा काय कळत. माझ्या माय आपल्याला देवा लावत होत्या का भाकरी खाण्यापोटी ते फडफड होतात. एकदाच मोठा व्हायचा, मोठा झाला की पटकून जायचा. तशी मोठे व्हायला लागलेत, फडफड करायला लागलेत, काहीतरी दाखवा लागलेत, सोनं दाखवा लागलेत, ध्वज दाखवा लागलेत, आलंकार दाखवा लागलेत, धनुष्य दाखवा लागलेत, गदा मुरगल त्रिशूळ पट्टीस काय असेल ते दाखवा लागलेत. आज पण आमच्या लहानपणी बाहेर होतो बघा. अरे बाबा डोळे फिरवी तो सोपराटे इथं कुणाला भय वाटते. अरे बिहानाला बी कच्चा नाही ना. तो तर गाव सोडून आलाय. तुम्ही तरी तुमच्या गावातले. कसं असतंय आपल्या जागेवरचं कुत्र वाघ असते आणि दुसऱ्या जागेवर गेलं की ते मांजर होते.
गली में तो कुत्ता भी शेर होता है. त्याच्या जागलीवर कसं बाग पळतंय ते पुढे पळतंय आणि त्याच्या जागलीवर गेलं ते बागात फिरलं का ते शीट कुठं हो माघारी जरा इकडे सगळं तशी अवस्था आहे हे दाखवा लागले वैभव. काय झालं व्याघ्रमुख अष्टमुख तरतस्य मुख ऐसे शेणजाचे आता शरीरात देखा विक्रांतशे. कशी होती मला माहित नाही. रामायण 9 रसात भरलेलं आहे का नाही. सगळे 9 रस आहेत का याच्यात काय अद्भुत रस सुद्धा आहे, काही रौद्र रस सुद्धा आहे, काही भक्ती रस आहे, काही शांती रस आहे, काही भरपूर रस आहे. याच्यात त्यांच्या सैन्याचं वर्णन आलेलं आहे. काही घोड्याच्या तोंडाची, काही वाघाच्या तोंडाची, काही ऊस खाणाऱ्याच्या तोंडाची. ऊस खालीच नसणार काही कशाला नाव घेऊ तसल्या तोंडाचे. तसल्या तोंडाचा एक ऋषी होता बघा महाभारतात मी निघली कथा. तसल्या तोंडाचे याच्या संग या तिघा संगत तिघा का चौघ गेल्या शनिवारी 5 जण निघाले होते. ते मेले काही रावणा बरोबर आले ते सगळे. होय का वा 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 वा. राजा बोले दर आले एवढा सैन्य घेऊन रामाच्या पुढे हजर झाले बघा. पहिला राजा तसी रशसी प्रभास्त्रेत्र कनकदंडी उघार समोर दुरा थोर थोरा दोही भाई. बघा राव राणी वसिंधला म्हणून काय त्याचा पाड झाला. राजानं वनात जाऊन रावटी लावली म्हणून काय त्याचं राज्यपद गेलं का. राजा तो राजाच आहे. राजा चालत रावणाचा तिकडे ओवी आली सूर्याच्या तेजासारखी त्याची क्रांत्या व्रताची वैभव आहे. युग चामर युग चामर काय ते पहिले होतं नाव सुद्धा घ्यायला पडत नाही. ते चामर राहणारे आमच्या लग्नानी होते गरवडी छत्री धराला आणि ते बैलगाडीत नवर देऊन यायचा ह्याला मिरवायला आणि त्या छत्रीवर दोन काट्याला का बांधलेला होता ते हे युग चामर बरं कळत नाही. मी सांगतोय खरे त्या बहिणीने छत्री धरायची आणि छत्रीवर 2 पोराने 2 कोण असे काठीला गुरुजी खरे खोडे माझे लग्न खोटो हा. आणि मग ते धरलं का ते नवरदेवाला असं वाटायचं मी जणू काय पण त्याचं सोंग कवर आहे. नाटकातला राजा आहे तो. तसा राजाला नाटकातला नव्हता खरा राजा. त्याच्यावर चांबर धरणारे होते, वारा घालणारे रथात त्याला वारा घालणारे होते. सोन्याचा मंडप त्याच्यावर दोन काय असते ते रथावर एक असतं असं गोल काय म्हणते त्याला हा आणि तेच होतं बघा. आणि त्याच्यावर देव चांबर राहणारे अशी परिस्थिती होती. ऐसा देखोनी श्रीराम शरण समुद्र स्वय बोले श्रीरामचंद्र राम घरी किती आपल्याला त्रास हो पण दुश्मना पुढे कधी बारीक होऊन जायचं नाही. इस्लाम समाजात ती म्हणाय घरी उपाशी बायकोनं हाकलून दिलं का बाहेर जाताना म्हणायचं क्या खाया क्या खाया. हा घरातल्या सगळ्या कुठाने बाहेर सांगायचे नाही असं शान मध्ये जगायचं की रामायण सांगते रामायण. पण आपल्याला कसं आहे बाहेर गेलं का सगळा आपला दरवाजा मांडायचा असा देवारा. बायको असं म्हणली सुंदर असं म्हणली पोराला जोड दिलं बाबा नाम बंद केला. लोक रडून ऐकत रे दुसऱ्याला लावून हसून सांगते भाग्याचं संपलं बघा बघलं आता ह्या सुनाला जोड दिलं चालू ही जर दिली घराले राजी मामा तुमचं नाही म्हणे विचारतो नसतो. राजा रावण वैभव दाखवतोय मला ते सांगायचंय. राजा रावणाचे इतके मेलेत पाटीलेले मेलेत जेवढे आले तेवढे मेलेत तरी सुद्धा असा शान के साथ आला
रावणाला काही बाकीचे मेलेलेच दुःख आहे का रे? हा विभीषण म्हणला तो महाज्ञानी, नुसता ज्ञानी नाही. रावण नुसता ज्ञानी का? महाज्ञानी, 4 वेदाचं खंडन करणार आहे आणि तो मूर्ख नाही. का? तो मेलेल्यासाठी राहणारातला नाही. त्याला माहिती आहे उपजते नासे, नासले ते पुनरपी. देहाची या गावा आली अरे जे जन्मणार आहे ते मरणार आहे, त्याच्यामुळे तो शोक करीत नाही. मग म्हणजे तो तेवढ्याच जमून आलाय. कशाला कशाला आलाय? मरायला. अरे माणसानं मरायला असं हसत झालं पाहिजे. मरायला म्हणतो मी, मरण काढ असं मोकळं मरायला जायचं. चल ये, येत आहे का? येत नाही. मरण जिथं आहे तिथंच आहे. मरण आपल्याकडे येत नाही, आपण मरणाकडे जातो. आपल्या आयुष्याची गणना ज्यावेळेस ब्रह्मदेवाने लिहिलेली आहे तोपर्यंत मरण आपल्याला हटकीत सुद्धा नाही. जाधव महाराज खरं खोडे नाही कडे महाराज झोपाले का? मरण आपल्याकडे तोपर्यंत येत नाही. समजा आपण इथून बसलो, दारोड मधून बसा नाही तर बीड मधून बसा आणि इथून पंढरपूरला गाडीमध्ये गेलो, 4 तासाला पंढरपूर आलं. आपण काय म्हणतो? पंढरपूर आलं. आपण काय म्हणतो? पंढरपूर आलं. पंढरपूर आलं का आपण तिथे गेलो? आपण तिथे गेलो का नाही? तसं मरण येत नाही, आपण तिथं जातो. फक्त ते काळ आपलं खातो. घडी घडी काळ वाटयाची आहे, अजून किती आहे अवकाश. अरे मरायला जा, मरणार नाही. आणि पिंजऱ्यात लपून बसा. आयसीयू मध्ये बोटाला लावलं, दांडाला लावलं, इकडून लावलंय, 2-4 सलाईन चालू आहेत आणि तिथं पटकून जीव जात आहे. आणि फाशी घ्यायला गेलं. आता एक विनोद नाही बघा, माझा भाऊ माझ्या पुढे आहे, आम्ही नागुरान घेतो बाबा वगैरे. आमच्यातलं एक व्यक्ती नाव सांगत नाही, फाशी घ्यायला ते पुढे पळतय, माग बायको पळती, ते पुढे पळतय आणि मागून ती माऊली आली, दादा दादा वाचवा की माझ्या नवरा फाशी घ्यायला. गेलं नाही महाराज, गेलं तर दाव बांधलं, कळायला टांगलं आणि लटकायच्या टायमाला माझा भाऊ माणिक पडी चढला आणि त्याचं दावरती रस्त्यानं नांगर करे बशी कुराडने वरून तोडलं, खाली पडलं, वाचलं. आणि फाशी घ्यायला गेलेला वाचलं आणि आयसीयू मधलं मेलं. मरण आपल्या हातात नाही. मरण ज्यावेळेस यायचं त्यावेळेस राजा रावण मरायला मरतोय का आज? यांची चांगली पाठ पुरवण्याची लक्ष्मणाला शक्ती लावायची, यांचे हाल करायचे, खाली पातळात न्यायचे, चांगले देवी पुढे कापायचे आणि पुन्हा लहानपणी गोष्ट होती बघा. चल बाबा मला लिकीच्या गावाला जाऊ दे, तिथं तूप पाणी खाऊ दे, शेवयाचा भात खाऊ दे आणि ती ताजी तवानी झाल्यावर पुन्हा मला तुम्हाला येत नसलं तर नाही येत, पण मला येते. करा. रावणाला दृष्टी करी व्यासी विधोड मानराई त्याची वरील रामाला सांगितलं विभीषण, रावण लय हात पडत, लय थाटात आले. थाटात आले का? थाटातल्याची हवा काढणं माझा धंदा आहे. म्हणजे घेऊन या चक्रगदा, राहाची धंदा करीतो. भक्ता राखे आणि दुर्जनाशी. मला लय थाटात आले का? याचा ह्याची रांगोळी बस रांगोळी काढी बघायचं. रांगोळी किती बारीक चांगली राहते का? नाही ना, तितकं बारीकाचं पीठ करतो. विभीषण म्हणले मालक हे दाताळे म्हणले हे कोण? दाताळ जुना केला हे. त्यासाठी माणसानं सगळ्या जाती जन्मावा, म्हणजे या गोष्टी ध्यानात राहत्या. हे दाखत असते. आम्ही लय जुनाट जुगालीचे नाही बहुत काळाचे देव. दाताला काय करतात? त्या कंसाच्या असतं एका त्याच्या 7 कंस लपून बसतं तरी त्यांना उडावतं, तेवढ्या पर्यंत आणि पाच धरले. विभीषणाला सांगितलं हे दाता आहे कोण? रावण. त्याला हातात मारत नाही, याला फक्त थोडा चिमटा घ्या, माघारी जाऊ द्या. ते माघारी गेले पुन्हा राहिली सायली चट खात्रावर पाठवून देत आहे आणि शेवटला ह्याची आरती करू ना.
हो प्रभू रामचंद्र हनुमानी पायाने बघा युद्ध करण्याची परिस्थिती बघा ना. राम लक्ष्मण सोडता कुणाजवळ बाण आहे का, कुणाजवळ भात आहे का, कुणाजवळ शस्त्र आहे का, कुणाजवळ अस्त्र आहे का, काहीच नाही. वानर उठले, दगड गोटे बाले बारके बारके शिखर बारके बारके डोंगर, मोठा असला तर मोठं डोंगर, ही रथात बसले. वाजंत्री बघा वशियाला असलं बघा माझ्या आधी वाजंत्री वाजवले का नाही, त्यांच्या संग वाजंत्री आहे, चामरड हाणारे आहे. याचं वैभव वेगळं, यांचं वैभव वेगळं, तरी सुद्धा राम खचले नाही. देह जावा तवा राहो पांडुरंगी दृढ भाव. रामायणातून काही गोष्टी शिकायच्या असतात. रामायण किती वेळ वाचलं का तरी तिथंच येते माणूस. रामानं एवढा मोठा युद्धाचा खटाटोप कशामुळे केला, कशामुळे केला? आपली सत्यपतिव्रता बायको राजा रावणानं चोरून नेली, तिला सोडविण्यासाठी एवढा मोठा खटाटोप केला. जीवावर उदार झाला, शरबंधन लागलं, शक्ती लागली, आयरावण पाताळात गेलं, मरायचे पायाने शिरजर झालं, तरी सुद्धा बायको सोडायचा ध्यास सोडला का नाही. लग्न कशा माणसानं केले जावं जे पत्नीचं संरक्षण करू शकतं त्यानं. हे रामापासून शिकायचं. अरे समुद्राच्या पलीकडे बायको चोरून नेली होती, तरी मी आमच्यासारखं बोललं असतं चोरून कशाची नेली या. विनोद नाही हा, त्याच्यासाठी रामायण आहे भाऊ, हसायसारखा नाही विषय. त्याच्यासाठी रामायण आहे. पतीचा पत्नीवर विश्वास पाहिजे आणि पत्नीचा पतीवर विश्वास तेवढाच पाहिजे. नाही तर एखादी चोरून नेली का जाऊ दे रामाचं, एखादी चोरून नेल्या अशोक वृक्षाच्या झाडाच्या खाली बसली का लगेच पदर टाकला असता आणि म्हणली असती समुद्राच्या पलीकडे माझा नवरा कसा आहे बाय, त्यापेक्षा ह्या दुष्टाच्या तावडी सापडण्यापेक्षा समुद्रात उडी टाकून त्या हिरी टाकू आणि जीव देऊन टाकू. इथं एक हिरे आमच्या इथं बळत आमच्या हिरे आमच्यात एक बाई हिरी तोडी लागा निघाली. मी तिकडून येत होतो, हिरी तोडी लागा खरं म्हणा आणि हातात खंदीर होता. मी म्हणलं काय इकडं कुठं, म्हणजे बाबू हिरी तोडी ना काय चाललंय. मी म्हणलं खंदीर उगाच चुकाट्यासाठी आग्रह बोलली. असलं जीव दिला असतं का? अरे सीतेचा सुद्धा सीतेचा सुद्धा रामावर विश्वास होता. माझा राम एक दिवस येणार आणि मला सोडून नेणारच. राम तरी बायकोसाठी युद्ध करीत होता. लक्ष्मण वहिनीसाठी थोडी बाजू आहे. आई शिवाय बोलला नाही लक्ष्मण. हे लक्ष्मण बघा कोणी असतं लक्ष्मण. थोरली भाऊजाई आईसारखी असते आणि धाकटी भाऊजाई मुलीसारखी असते, बहिणीसारखी असते. काय काय आमचे रामायण वाचणारे बरोबर जायला शिवाय सांगणारे बी कशाला रामायण आहे. याची तर गीत होती ना चांगली राजवाड्यात कुणाची, लक्ष्मणाची, तरी सुद्धा भावाबरोबर वहिनीसाठी मरायला तयार होतं. रामानं धनुष्य हातात घेतलं, लक्ष्मणानं लगेच घेतलं. पाठीवर पाय देऊन असा पायाला पाय जोडीला जोड. लक्ष्मण उभा राहिला. दादा घाबरायची गरज नाही, मी आहे बघा. तर पुढे जाऊ सांगा दगडी बघा. राजा रावण आडवा पडला, आडवा युद्धात शेवटच्या टायमाला, आणि आडवा पडल्यावर त्याने रामाला बोलवून घेतलं. ते मला रामा
तू हारला का मी हारलो? राम म्हणला बघ कोण हारले ते मला तू हारला मी जिंकलो. लक्ष्मण म्हणला दादा याच्या डोक्यावर परिणाम झालाय का? ते म्हणाले तू बोलू नको, मी का हारलो आणि तुम्ही का जिंकला मला हे सांग म्हणला. ते म्हणलं मला कळत नाही. ते म्हणला हे मी सांगतो. ते म्हणला माझा भाऊ तुमच्याकडून आला म्हणून मी हारलो आणि तुम्ही दोघं भाऊ एका जीवाला राहिला म्हणून तुम्ही जिंकला. एवढं रामायणातून घेतलं का? तरी बस आता रामाच्या ब्राह्मणाचं उत्तर सांगतो तुम्हाला. रावण म्हणला कोण हारला? मी हारलो का तो? राम म्हणला तूच सांग. ते म्हणला मी जिंकलो. रावण म्हणला तुला जिंकला? मी जिंकलो. मला तुला माझ्या हृदयात मी जिवंत असताना लंकेमध्ये तुला पाऊल ठेवू दिलं नाही. तुला माझ्या हृदयात बंद करून आजवर निघालोय. जिंकलं कोण? जिंकलं हृदय बंदीखाने केला आणि आत विठ्ठल बोलला अरे मी जिंकलो याच्यासाठी केला होता. आता तुझी बायको चुरून आणायला काय मला हे बायको नव्हती का? कशा म्हणाली होती? माझा उद्धार करून घ्यायचा म्हणून आणली होती. युद्धकांडात 22 व 23 अध्याय वाचायचा तुम्ही. 2 अध्याय तुम्हाला सगळे उत्तर मिळण्याचे. बायको तुझी चोरून आणायची गरज नव्हती. मला माझा उद्धार करायचा होता. एकट्याचा नाही. नातो पंतू पोर भाऊ सेनापती सैनिक जे लोक त्रास देतील का लंकेत असलं एक सुद्धा ठेवायचं नव्हतं म्हणून मी आणली होती. आता शेवट तो भला आणि माझा भाऊ गोड झाला. युद्धकांडातली कथा ही आज सांगायला होतं मला. कसं राजा रावण येडा नव्हता त्याच्यासाठी रामायण घडवावं लागलं. देवाला यावं लागलं. एवढा मोठा राजा रावण युद्धाला दोघं एकमेकाच्या पुढे पुढच्या क्षणावर येतात. ह्याच्यात कोण मरतंय कोण वाचतंय त्याच्यातलं